ಇಂದು ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು 74ನೇ ವರ್ಷಕ್ಕೆ ಕಾಲಿಡಲಿದ್ದಾರೆ. ದೇಶಾದ್ಯಂತ ಮೋದಿಯವರ ಬರ್ತ್ಡೇಯನ್ನು ಆಚರಿಸಲು ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಅವರ ಬೆಂಬಲಿಗರು ಸಕಲ ಸಿದ್ಧತೆಯನ್ನು ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ಇದರ ಮಧ್ಯೆ ಈ ದಿನ ನಾವು ಮೋದಿಯವರ ವ್ಯಕ್ತಿತ್ವದ 8 ವಿಶೇಷ ಗುಣಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಮುಂದಿಡ್ತಿದ್ದೀವಿ. ಈ ಕುರಿತ ವಿಶೇಷ ವರದಿ ಇಲ್ಲಿದೆ. ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಗಿಂದು 74ನೇ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಸಂಭ್ರಮ. ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 17 ದೇಶದ ಪಾಲಿಗೆ ವಿಶೇಷ ದಿನ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಂದು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರ ಹುಟ್ಟಿದ ದಿನ. ಇಂದು ದೇಶಾದ್ಯಂತ ಮೋದಿ ಬರ್ತ್ಡೇಯನ್ನ ಆಚರಿಸಲು ಸಕಲ ಸಿದ್ಧತೆ ನಡೆದಿದೆ. ಈ ದಿನ ಮೋದಿಯವರ ವ್ಯಕ್ತಿತ್ವದ 8 ವಿಶೇಷ ಗುಣಲಕ್ಷಣಗಳನ್ನ ನಿಮ್ಮ ಮುಂದಿಡ್ತಿದ್ದೇವೆ. ಮೋದಿ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ನಂಬರ್ 1, ಸರಳತೆ. ದೇಶದ ದೊಡ್ಡ ಹುದ್ದೆಯಲ್ಲಿದ್ರೂ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿಗೆ ಸ್ವಲ್ಪವೂ ಅಹಮಿಲ್ಲ. ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳೊಂದಿಗೂ ಗೌರವದಿಂದಲೇ ನಡೆದುಕೊಳ್ಳುವ ಮೋದಿ ಸರಳತೆಗೆ ಮತ್ತೊಂದು ಹೆಸರು ಅಂದ್ರೆ ಅತಿಶಯೋಕ್ತಿಯಲ್ಲ. मोदी जी मुख्यमंत्री थे गुजरात के, मैंने उनको आमंत्रित किया, बाकी मुख्यमंत्रियों को भी आमंत्रित किया, क्योंकि वो 2003 का कार्यक्रम था, पहली बार मैं मुख्यमंत्री बना। भीड़ भी बहुत ज्यादा था, उत्साह भी था और व्यवस्था भी नहीं हो पा रहा था। और मैंने देखा सामने नरेंद्र मोदी जी एक चेयर में बैठे हुए थे, ना वीआईपी लोग बैठते हैं, उद्धव ठाकरे जैसे वरिष्ठ नेता भी वहाँ पर मौजूद थे। मगर जब कार्यकर्ताओं की भीड़ और अफरा तफरी जब मची तो मैंने देखा कि नरेंद्र मोदी अपनी सीट से उठकर खड़े होकर कार्यकर्ताओं को संभालने का काम करने लगे, उनको व्यवस्थित करने का काम करने लगे। ಮೋದಿ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ನಂಬರ್ 2, ಪ್ರೇರಣೆ. ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಚಹಾ ಮಾರಿ ಕಷ್ಟ ಜೀವನದಿಂದ ಮೇಲೆ ಬಂದಿರುವ ಮೋದಿ ದೇಶದ ಜನರಿಗೆ ಸ್ಫೂರ್ತಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ತಮ್ಮ ಪ್ರತಿ ಮಾತಿನಲ್ಲೂ ಯುವಕರಿಗೆ, ಮಹಿಳೆಯರಿಗೆ, ದೇಶವಾಸಿಗಳಿಗೆ ಸ್ಫೂರ್ತಿದಾಯಕ ಮಾತುಗಳಿಗೆ ಪ್ರೇರಣೆಯಾಗಿದ್ದಾರೆ. जाने से पहले तो सबसे बड़ी बात उन्होंने यही कही थी कि सिर्फ सबसे ज़्यादा हमें स्वयं पर भरोसा होना चाहिए, हमारी जो मेहनत है उस पर हमें भरोसा होना चाहिए। और जिस तरीके की जर्नी हमारी रही है, जो हमने कितने कंपटीशन लाइफ में खेले हैं, कितने लंबे सालों का करियर की मेहनत रही है हमारी, तो उस पर हमें भरोसा होना चाहिए। और फिर बस लगे रहना है, और चाहे हार हो चाहे जीत हो, उसके आगे भी जीवन है और लगे रहना है हमेशा। ಮೋದಿ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ನಂಬರ್ 3, ಸಣ್ಣ ವ್ಯಕ್ತಿಯ ಬಗ್ಗೆಯೂ ಕಾಳಜಿ. ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ತಮ್ಮ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿರುವ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಬಗ್ಗೆಯೂ ಕಾಳಜಿ ವಹಿಸ್ತಾರೆ. ಅವರು ಸಣ್ಣ ವ್ಯಕ್ತಿಯೇ ಇರಲಿ, ಯಾವುದೇ ಭೇದ ಭಾವ ಮಾಡದೆ ಪ್ರಧಾನಿ ಎಂದು ಅಹಂ ತೋರಿಸದೆ ಕಾಳಜಿ ವಹಿಸ್ತಾರೆ. तो उन्होंने तुरंत पूछा, ये दोनों कौन है, खाना कौन पकाता है और साफ सफाई कौन करता है? तो उधर ही था वो लोग। मैंने बुलाया उनको, तो देखो हमारे ख्याल रखने वाला कोई भी हो, तो मैंने पूछा सबका परिचय करवाओ। तो ये तो बहुत इम्पोर्टेंट आदमी है, एक साफ सफाई करता है, दूसरा खाना पकाता है आपके सबके लिए, तो उनका परिचय तो करवाना ही था। तो इतना पर्टिकुलर तो मोदी जी रहते थे. ಮೋದಿ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ನಂಬರ್ 4, ಇತರರ ಬಗ್ಗೆ ಗೌರವ. ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಅಧಿಕಾರಿಗಳೇ ಇರಲಿ, ಕೈ ಕೆಳಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಆಳುಗಳೇ ಇರಲಿ, ಅವರಿಗೆ ಗೌರವ ಕೊಡುವುದನ್ನ ಮರೆಯಲ್ಲ. ಸಣ್ಣ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನು, ಸಣ್ಣ ನೌಕರರನ್ನು ಗೌರವದಿಂದ ಮಾತನಾಡುವುದು ಮೋದಿಯವರ ನಡವಳಿಕೆಗೆ ಹಿಡಿದ ಕನ್ನಡಿಯಾಗಿದೆ. मोदी जी के साथ पूरा टीम हम लोग को एक बार मिलने के लिए मौका मिला था 2015 में। मैंने एक नागा वॉरियर शॉल से बनाया हुआ एक जैकेट मैं लेके गई। मोदी जी व्हेन ही सो ये तो नागा शॉल से बनाया हुआ है, उन्होंने रिकॉग्नाइज किया। हमारा टीम ने जो लेके आया उसको अप्रिशिएट करना और लेना और पहना, हमारे साथ वो पहन के खींचा। तो इतना छोटी छोटी हो सकता है, लेकिन every small step that he takes, उससे आपको इतना इंस्पिरेशन मिलता है। ಮೋದಿ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ನಂಬರ್ 5, ಸಾರ್ವಜನಿಕ ಜೀವನದಲ್ಲಿ ವಿಐಪಿ ಸಂಸ್ಕೃತಿಗೆ ವಿರೋಧ.
ಪ್ರಧಾನಿಗಳೆಂದ್ರೆ ಕೇಳಬೇಕಾ? ಅವರಿಗೆ ಭಾರಿ ಭದ್ರತೆ ಇರುತ್ತೆ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಡೆಯೂ ಸ್ಪೆಷಲ್ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಇರುತ್ತೆ. ಆದ್ರೆ ಸಾರ್ವಜನಿಕ ಜೀವನದಲ್ಲಿ ಮೋದಿ ಅತ್ಯಂತ ಸರಳತೆಯನ್ನ ಪ್ರದರ್ಶಿಸ್ತಾರೆ. ಕೆಲವೊಮ್ಮೆ ವಿಐಪಿ ಸಂಸ್ಕೃತಿಗೆ ವಿರೋಧ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುವ ಮೋದಿ ಜನಸಾಮಾನ್ಯರಂತೆ ಎಲ್ಲರೊಂದಿಗೂ ಬೆರೆಯುತ್ತಾರೆ. जब गाड़ी में मोदी जी के साथ मोदी जी बैठने लगे, मैंने उनको पिछली सीट पे उनको बैठा के और मैंने अगला दरवाजा खोल के मैं गाड़ी में उनके साथ बैठने लगा अगली सीट पे, रास्ता बताने के लिए गाड़ी में अगली। तो उन्होंने कहा आपका क्या नाम है? मैंने कहा मनोज जैन। क्या मनोज जी मेरे में कांटे हैं क्या? मैं कहा नहीं जी। फिर मेरे नजदीक क्यों नहीं बैठते, आप आगे बैठ रहे हैं? मैं कहा जी मैंने रास्ता बताना था इसलिए आगे बैठ रहा हूँ। क्या नहीं, आप पीछे बैठ के भी रास्ता बता सकते हैं, आप मेरे नजदीक बैठिए। मैं बहुत संकोच करता हुआ इतने, मैं उस समय बहुत साधारण सा कार्य करता था और मेरे को इतना बड़ा अधिकारी अपने साथ बैठने को, पिछली सीट पे बैठने को कह रहा, मेरे को बहुत संकोच था। लेकिन मैं संकोच के साथ मैं उनके साथ जाके बैठा, उन्होंने मेरे संकोच को दूर करते हुए। ಮೋದಿ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ನಂಬರ್ 6, ಎಲ್ಲರಿಂದ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವುದು. ಸರ್ಕಾರದ ಯೋಜನೆಯಾಗಿರಲಿ ಅಥವಾ ತಮ್ಮ ವೈಯಕ್ತಿಕ ನಿರ್ಧಾರವೇ ಆಗಿರಲಿ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಂದ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾರೆ. ಅದು ಸಣ್ಣ ನೌಕರನೇ ಆಗಿರಲಿ ಅಥವಾ ಜನಸಾಮಾನ್ಯರೇ ಆಗಿರಲಿ, ಸ್ಥಾನಮಾನಗಳನ್ನ ನೋಡದೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಂದ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆಯನ್ನ ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾರೆ. PMO person who was there as a peon for more than 30 years, he called and talked to him about his experience. Till then, we were also not speaking to our old workers like clerks or small officers, section officers. यूं तो छोड़ो, बहुत दूर की बात करते हैं, उन लोगों से भी हम बात नहीं करते थे. बट पीएम साहब ने हमको एक बार काउंसिल ऑफ मिनिस्टर्स कैबिनेट में शायद उन्होंने हमको बोला, तो इन लोगों से पूछो, उनकी बहुत एक्सपीरियंस है. ಮೋದಿ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ನಂಬರ್ 7, ದೊಡ್ಡ ಯೋಚನೆಗಳು. ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಯೋಚನೆಗಳು ಯಾವಾಗ್ಲೂ ದೊಡ್ಡದಾಗಿರ್ತವೆ. ಅದು ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ್ದಾಗಿರಲಿ ಅಥವಾ ದೇಶಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ್ದಾಗಿರಲಿ, ಉನ್ನತ ಯೋಚನೆಗಳನ್ನ ಮಾಡೋದ್ರ ಮೂಲಕ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕೆಲಸಗಳಿಗೆ ಕೈ ಹಾಕ್ತಾರೆ. ಇದರಿಂದ ಉತ್ತಮ ಯೋಜನೆಗಳು ದೇಶದ ಜನರಿಗೆ ತಲುಪಿದೆ. So one day the RBI governor met him. So he asked him how long will it take. So RBI governor thought through and he said, "Sahab, 4 साल लगेगा." So then he asked his own PMO people, others, how long will it take? 2 years. So then he asked me alone, how much time will it take? I said, बहुत धक्का लगाएंगे, so we'll do it in 1 year. And lo and behold, on 15th August he announces it, and he said, आज़ादी के दिवस से गणतंत्र दिवस तक पूरा करेंगे. So he basically gave you 5 months. So what was 4 years, he compressed to 5 months. We were all shocked. Will we be able to do it? The fact is, before 26 January, the target of a couple of crores was met. ಮೋದಿ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ನಂಬರ್ 8, ಸುಸ್ಪಷ್ಟವಾದ ಯೋಚನೆಗಳು. ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಯಾವಾಗಲೂ ಸ್ಪಷ್ಟವಾದ ಯೋಚನೆಗಳನ್ನ ಮಾಡಿ ಸ್ಪಷ್ಟವಾದ ನಿರ್ಧಾರಗಳನ್ನೇ ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಮೋದಿ ಇಡುವ ಪ್ರತಿ ಹೆಜ್ಜೆಯೂ ಯಶಸ್ವಿಯಾಗುತ್ತಾ ಬಂದಿದೆ. कि वो शिविर की अलग अलग राउटी थी, जिसमें किचन था, एक पेंडोल था, भोजन का हॉल था, मीटिंग प्लेस था और एक बौद्धिक वर्ग का कक्ष था और कुछ कार्यालय या रुग्णालय भी थे. उस सभी कक्षों के लिए उन्होंने मेन टेलीफोन से एक्सटेंशन लाइन जो कहते हैं वो उस वक्त सोचा था. ಇದು 3ನೇ ಬಾರಿ ಪ್ರಧಾನಿಯಾಗಿ ದೇಶದ ಚುಕ್ಕಾಣಿ ಹಿಡಿದಿರುವ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ವ್ಯಕ್ತಿ ಚಿತ್ರಣದ ಝಲಕ್. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್, TV9.